पश्चिम महाराष्ट्रातील सातत्याने 6 वर्ष परंपरा जपणारे भव्य सतेज कृषी व पशु प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत तपोवन मैदान कळंबा रोड कोल्हापूर येथे सुरू। तर नक्की भेट द्या तपोवन मैदानाला आणि सहभागी व्हा नवनवीन कृषी पशु फुले आणि अन्य अत्याधुनिक माहिती जाणून घेण्यासाठी। चला तर मग वाट कसली पाहताय, आजच भेट द्या तपोवन मैदानाला। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कमालीचा सतर्क झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात केवळ डिसेंबर महिन्यात 165 कारवाया करण्यात आल्या आहेत, तर 65,25,268 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या वर्षभरामध्ये तब्बल 2155 बेकायदेशीर मद्य प्रकरणी कारवाया झाल्या असून जवळपास 6 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली। नमस्कार। अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर या कार्यालयाच्या वतीनं 1 जानेवारी 2024 ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये एकूण 2155 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 2066 आरोपींना अटक करण्यात येऊन 147 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। एकूण मुद्देमाल आतापर्यंत 5 कोटीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जप्त करण्यात आलेला आहे। या महिन्यामध्ये म्हणजे 1 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 165 गुन्हे नोंद केलेले आहेत। त्यामध्ये 170 आरोपींना अटक केलेली असून जवळजवळ 37 वाहने आपण जप्त केलेली आहेत। 1 डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत 65.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। 31 डिसेंबर व नाताळच्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये 5 तात्पुरते तपासणी नाके आपण कार्यान्वित केलेले आहेत। फोंडा म्हणजे दाजीपूर तालुका राधानगरी येथे गगनबावडा, आंबा घाट, अणुस्करा घाट आणि तिलारी घाटामध्ये आपण हे तात्पुरते तपासणी नाके लावलेले आहेत। त्याचबरोबर 2 कायमस्वरूपी तपासणी नाके कागल आणि शिनोळी या ठिकाणी हे 2 कायमस्वरूपी तपासणी नाके आपले कार्यान्वित आहेत। 31 डिसेंबरच्या अनुषंगाने एकूण 9 भरारी पथकांची आपण नेमणूक केलेली आहे। ही 9 भरारी पथकं पूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहेत। त्यांनी जी आपल्या जिल्ह्यामध्ये होणारी जी अंतर्गत वाहतूक असेल म्हणजे अवैध मद्याची वाहतूक आहे, विक्री आहे, यावर त्यांनी लक्ष ठेवायचं आहे। त्याचबरोबर जी काही अवैध मद्याची निर्मिती केंद्र आहेत, या निर्मिती केंद्रावर सुद्धा छापे घालून मुद्देमाल जप्त करणे किंवा आरोपींना अटक करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, अंकुश ठेवणे याकरिता आपण ही भरारी पथकं कार्यान्वित केलेली आहे आणि त्यांचं कार्य हे सुरू आहे। आणि त्याच भरारी पथकांनी आणि माझ्या एकूण स्टाफने आत्तावरची उल्लेख केली होती ती कामगिरी त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर सर्व नागरिकांना, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणाला कोणालाही यामध्ये जर आपल्याला मद्यप्राशनासंदर्भात परवान्यांची माहिती हवी असेल तर ती माहिती आपल्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळू शकते। तसे जर आपल्याला मद्यसेवन परवाने आवश्यक असतील तर आपण या विभागाचे ऑनलाईनसुद्धा अर्ज करून आपल्याला मद्यसेवन परवाने मिळू शकतात। त्याचबरोबर आपल्याला ऑफलाईनसुद्धा आपल्याला मद्यसेवन परवाना मिळू शकतो। यामध्ये जर आपल्याला कायमस्वरूपी जर मद्यसेवन परवाना हवा असेल तर त्याची 1000 रुपये फीस आहे। तो कायमस्वरूपी मद्यसेवन परवाना आपण आपल्याजवळ बाळगू शकता। त्याच्याने आपण मद्य आपल्याकडे बाळगणे आणि सेवन करणे याच्यासाठीचा तो परवाना आहे। जर आपल्याला वार्षिक परवाना घ्यायचा असेल तर त्याचं शुल्क हे 100 रुपये आहे। आपण 100 रुपयाचं शुल्क भरून वार्षिक परवाना देखील घेऊ शकता। आणि जर तसं नसेल तर आपल्याला एका दिवसाकरिता सुद्धा आपल्याला परवाना मिळू शकतो। देशी मद्यासाठीचं 2 रुपये शुल्क आहे आणि विदेशी मद्याकरिता 5 रुपये शुल्क आहे। ते परवानेसुद्धा आपल्याला राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मिळू शकतात। त्याचबरोबर जिल्ह्यातील ज्या काही हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स वगैरे आहेत त्यांना जर काही पार्टीचे आयोजन करायचं असेल, नवीन नववर्षाच्या स्वागतासाठी जर पार्टीचं आयोजन करायचं असेल आणि त्यामध्ये आपल्याला जर मद्याची सेवा द्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला 1 दिवसाचा जो परवाना आहे तो घेणं आवश्यक आहे। त्याकरिता आपण ऑनलाईन अर्ज करावेत आणि सगळ्यांनीच ऑनलाईन अर्ज करावेत। ज्यांनाही पार्टीचं आयोजन करायचं आहे त्या सर्वांनी ऑनलाईन अर्ज करावेत। त्यांना आपल्याला 31 तारखेपर्यंत आपण त्यांना सगळ्यांनाही आपण ऑनलाईन परवाने त्यांना
इश्यू करता येईल. सर्व नागरिकांना आणि जिल्ह्यातील तमाम लोकांना आवाहन करण्यात येते की कृपया की आपल्या जे जिल्ह्यामध्ये कुठेही आपल्याला जर अवैध मद्याची निर्मिती, वाहतूक किंवा इतर राज्यातून परराज्यातून काही मद्य अशी काही माहिती असेल तर आमच्या विभागाचा टोल फ्री क्रमांक आहे जो 1800-233-9999 हा टोल फ्री क्रमांक. तसेच विभागाचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे जो 8422001133 या क्रमांकावर आपण आपली रीतसर तक्रार नोंदवू शकता. त्यावर आलेल्या तक्रारींची दखल या विभागामार्फत घेतली जाईल. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.